मंडळी नमस्कार. बातमी आहे राज्याच्या पोलीस दलातली. पोलीस दलामधल्या पदोन्नतीमध्ये कशा स्वरूपाचा गैरव्यवहार होतो, कशा स्वरूपाची कागदपत्र ऍडजस्ट केली जातात, अहवाल ऍडजस्ट केले जातात, याची सडेतोड खुलासेवार मांडणी करणारा हा व्हिडिओ आहे. यातली माहिती, यातली नावं मी मुद्दाम दडवतोय कारण तपास यंत्रणांनी या नावाचा शोध घ्यावा असं मला अपेक्षित आहे. प्रकरण या सरकारमधलं नाही आहे तर त्या सरकारमधलं आहे, ज्या सरकारमधले गृहमंत्री उद्योगपतीच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यासाठी व्यस्त होते, साधूचे मृत्यू होत होते, तेव्हा त्यांच्या खात्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे लोकांकडून पैसे गोळा करण्यात मग्न होते. सचिन वाझे लोकांचा जीव घेण्यात मग्न होते. सचिन वाझे बारवाल्यांकडून पैसे काढण्यात मग्न होते, मारण्यात मग्न होते. अशा सहाय्यक पोलीस निरीक्षकांना, अशाच काही सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देताना सचिन वाझे सारखाच मोकळेपणा राज्याच्या गृह विभागानं दाखवलाय. यावेळी देशमुखही गृहमंत्री होते आणि वळसे पाटीलही गृहमंत्री होते. यातलं सत्य जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा त्यातला पदोन्नत्यांमधला फोलपणा आपला लक्षात येईल. राज्याचे आता गृहमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे की या काही प्रकरणांमध्ये आपण देखील तपासणी करण्यासंबंधीची विनंती त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांना केलेली होती. आता आपणच गृहमंत्री आहात तेव्हा अशा अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्यामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत आपणच चौकशी करायला हवी आणि ज्या पदोन्नती झाल्यात त्या थांबवायला हव्या, रिव्हर्ट करायला हव्यात असं मला वाटतं. अर्थात पोलीस मॅन्युअल काय म्हणताय याचा विचार आपणही नक्कीच कराल. चला मूळ विषयाला आपण सुरुवात करूया. तुमच्या समोर 23/2/2021 एक पत्र दाखवतोय. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातून निघालेलं आणि हे आदेश आहेत. या आदेशान्वये राज्यातल्या कितीतरी पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती करण्यात आलेल्या आहेत. त्या जास्तीत जास्त पदोन्नत्या या एकूण 438 पदोन्नती झालेल्या आहेत. त्याचं हे पत्र जे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी काढलेलं आहे. हेमंत नगराळे त्यावेळेला राज्याचे पोलीस महासंचालक होते. ते पत्र ती संपूर्ण यादीच्या पहिलं पान मी तुम्हाला दाखवतोय, ज्यात हेमंत नगराळेंनी ते पत्र काढलेलं आहे. आता या पत्राच्या आधारे झालेल्या पदोन्नती, या पदोन्नतीमध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची पदोन्नती करायची असेल तर त्याचा एक अहवाल पोलीस दलाच्याकडून मागितला जातो. हे स्पष्ट आहे, सगळ्यांना हे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. PSIचा API करायचा, APIचा PI करायचा, PIचा DYSP करायचा किंवा ACP करायचा, त्याचा ऍडिशनल करायचं, मग SP DCP, सगळे हे प्रकार तुम्हाला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. त्यासाठीचा एक अहवाल मागितला जातो. तो अहवालही मी तुम्हाला आता दाखवतोय. थोडीशी खरखर होते कागदांची, माईक मध्ये कागद फिरत असल्यामुळे ती जरा काळजी घेतो. या अहवालामध्ये काय लिहिलेलं असतं तुम्हाला दिसेल. त्या अहवालातला खालचा भाग मी तुम्हाला दाखवतोय. नाव दाखवायचं नाही असं आपलं ठरलंय, त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव मी लपवतोय. त्याच्यामध्ये प्रकार, गुन्हा, तपशील, ACB इतर गुन्हे प्रलंबित आहेत का, ACB म्हणजे अँटी करप्शन ब्युरोचा, लाचलुचपतचा कोणता गुन्हा प्रलंबित आहे का, त्या अभिप्रायात लिहिलंय नाही. ACB चौकशी, प्राथमिक चौकशी, विभागीय चौकशी प्रलंबित आहे का, हा एका पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून गेलेल्या, त्यातही लिहिलंय नाही. ACB चौकशी, प्राथमिक चौकशी, चौकशी सुरू असल्यास त्याचा दिनांक असल्यास थोडक्यात कसुरी नमूद करावी, काहीही नाही. कसुरी अहवाल प्राप्त झाला आहे का, नसल्याचा पत्ता द्यावा, नाही. कसुरी अहवालामध्ये कोणती शिक्षा प्रलंबित आहे त्याचंही नाही. शिक्षेची कारणे दाखवा नोटीस दिलेल्याचा बजावल्याचा दिनांक आहे का, त्याचंही उत्तर दिलेलं नाही. म्हणजे कोणताही अहवाल प्रलंबित नाही, त्याची विभागीय चौकशी नाही, प्राथमिक चौकशी नाही, असंही त्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडून कळविण्यात आलेलं आहे. आता एवढी वास्तविकता काहीही नाही. इतका प्रामाणिक अधिकारी APIचा PI होतो आहे, वाझेचा PI होतो आहे, तर त्यात उगीच
चिंता कसली व्यक्त करताय, शंका कसल्या व्यक्त करताय असा प्रश्न मला विचारला जाईल, तेव्हा त्याच प्रश्नाच्या उत्तरादाखल मी एक पत्र सुरुवातीला तुम्हाला दाखवतोय. ते पत्र तुम्ही बघा. त्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड असे दिसेल. त्यात मी तुम्हाला पुन्हा त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव झाकतोय, मुद्दाम झाकतोय, कारण कोणा एकावर मला आरोप करायचा नाहीये. अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणांच्या मध्ये असा घोटाळा झालेला आहे. त्याच्या विषयात तुम्हाला दिसेल स्पष्ट, कार्यालयातून वरिष्ठांची उद्धटपणे वर्तणूक करून गैरशिस्तीने वागले बाबत याचा सरळ सरळ पत्रात तुम्हाला उल्लेख दिसेल. आता हे पत्र कुलकर्णी तुम्ही म्हणताय, पण उद्धटपणे वागल्याचं हे पत्र आहे, यात चौकशी कुठे आहे हा प्रश्न तुमचा विचारला जाईल. स्वाभाविक आहे. मी दुसरं पत्र तुम्हाला पोलिसांचंच दाखवतोय, ज्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की यांचे विरुद्ध विभागीय चौकशी होण्याबाबत हे पोलीस आयुक्त मुंबई शहर यांना पाठवलेलं पत्र आहे एका एसपीनी. म्हणजे ही विभागीय चौकशी चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. चला अजून पुढे जाऊया. एवढ्यात हे थांबत नाहीये. त्याच पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीतलं आणखी एक पत्र आहे जे तुम्हाला दिसेल की पोलीस उपनिरीक्षक यांचे पोलीस उपमहानिरीक्षक यांचं पत्र लिहिलंय आणि त्याच्यामध्येही त्यांची चौकशी चालू असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. एवढंच काय तर एसपी ऑफिस कडून त्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाबतचा प्रश्न निर्माण झाला होता आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाबतच्या अगळीकीबाबत देखील त्यांची चौकशी सुरू आहे. एका पत्रकाराला मारहाण करण्याच्या प्रकरणामध्ये देखील या व्यक्तीची प्राथमिक चौकशी सुरू आहे. सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाबतची चौकशी सुरू आहे. वरिष्ठांशी गैरवर्तन केल्याची चौकशी सुरू आहे. विभागीय चौकशी सुरू आहे. सर्व्हिस रिव्हॉल्व्हरचा विषयाची चौकशी सुरू आहे. एवढ्या सगळ्या चौकशा सुरू असताना सुद्धा अहवालात सत्य दडपल्या गेलं आणि ते दडपून त्याचं प्रमोशन केलं गेलं. बघा, अनिल देशमुख आणि वळसे पाटलांच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काय काय होत होतं. एखाद्याला पदोन्नती द्यायची आहेच तर ती कशीही द्या. वाझेला पोलीस दलात घ्यायचं आहेच तर ते कसंही घ्या. तुम्हाला माहित आहे वाझेचं वैशिष्ट्य काय होतं. वाझे निगरगट्ट होता आणि वाटेल त्याला संपविण्याची ताकद देखील वाझेमध्ये होती. वाझेचे संपर्क गुन्हेगाराशी होते आणि गाठीशी रगड पैसा होता. ब्लॅक मनी. वाटेल तसा पैसा उधळण्याची शक्ती वाझेमध्ये होती आणि वाटेल ते प्रकरण दाबण्याची शक्ती वाझेमध्ये होती. याच वाझेला राजकीय आश्रय देखील मिळालेला होता आणि यातूनच एक भयंकर प्लॅन जन्माला आला, ज्यातून अंबानीच्या घरासमोर स्फोटकं ठेवली गेली, एका माणसाला मारल्या गेलं, पैसे गोळा करण्याचा प्लॅन रचल्या गेला. हे सगळं वाझेसोबत घडलं. इथेही एपीआय आहे. इथेही पैशाची गुर्मी आहे का? इथेही वाटेल ते करण्याची तयारी आहे का? लोकाला बेदम मरेपर्यंत मारहाण करण्याची तयारी आहे. त्याचाही तपास चालू आहे. त्याचेही केसेस चालू आहेत. हे सगळं घडत असताना सुद्धा त्या व्यक्तीला पदोन्नती दिली जाणं, मला देण्याविषयी काहीही म्हणणं नाहीये. कोणाला कालबद्ध पदोन्नती द्यावी हा आस्थापनांच्या नियमांचा विषय आहे. पण खोटे अहवाल तयार करून, खोटी माहिती देऊन, किमान पक्षी पदोन्नती करताना खोटी माहिती तरी द्यायला नको होती. कागदपत्र फोर्जरी केल्याचा गुन्हा त्या पोलीस अधीक्षकांच्या वरती दाखल होऊ शकतो, त्या एपीआय वरती दाखल होऊ शकतो, संपूर्ण व्यवस्थेवरती दाखल होऊ शकतो. पोलीस व्यवस्थेतला प्रामाणिकपणा जपायचा असेल तर हे सगळं समोर आलं पाहिजे आणि यावर कारवाई झालीच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.